न्यायमूर्ती सूर्यकांत संतापल्यामुळे काउन्सिल नरमलंय. काय आहे प्रकरण पाहूयात. देशभरातील वकिलांचं नियमन करणारी संस्था म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया. या संस्थेला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी चांगलंच झापलंय. मुद्दा आहे हैदराबादच्या नालसर या विधी विद्यापीठाचा. तिथल्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी दीक्षांत सोहळ्यासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण देण्यास विरोध केला. यावर सरन्यायाधीशांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष महोदय मात्र भलतेच चिडले आणि या रागात त्यांनी एक आदेश काढला. बार काउन्सिलच्या राज्यस्तरीय शाखांनी नालसर विधी विद्यापीठाच्या या वर्षीच्या पदवीधरांना वकिलीची सनद बहाल करू नये असा हा आदेश. हे कमी म्हणून की काय, तर घडल्या प्रकाराची चौकशी करा असे निर्देश सुद्धा विद्यापीठाला दिले. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि मग खुद्द सरन्यायाधीशांनीच या बार काउन्सिलला फैलावर घेतलं. जे घडलं ते माझ्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्याच्याशी बार काउन्सिलचा संबंध काय, अशा शब्दात ताशेरे ओढत बार काउन्सिलनं आदेश मागे घ्यावेत असे निर्देश दिले आणि या वादावर पडदा पडलाय. नेमकं काय घडलंय ते पाहूयात. नालसर विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निमंत्रण गेलं. कांत यांनी तरुणांना झुरळ म्हटल्यामुळं आमच्या दीक्षांत सोहळ्याला येऊ नका अशी काही विद्यार्थ्यांनी भूमिका मांडली. याचा निषेध नोंदवताना बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांचा मुजोरपणा हा समोर आलाय. नालसरच्या एकाही विद्यार्थ्याला यंदा वकिलीची सनद देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. तसंच घटनेची चौकशी करा असा नालसर विद्यापीठाला धमकीबाजा आदेश सुद्धा दिला. सोशल मीडियावर प्रचंड उद्रेक त्यानंतर झाला. बीसीसीआयचे अध्यक्ष कोण लागून गेलेत, तरुणांचा हा रास्त सवाल समोर आला. बीसीसीआयचे हे अध्यक्ष, या संदर्भात त्यांनी सवाल उपस्थित केला. सरन्यायाधीश कांत यांनी सुद्धा बीसीसीआय अध्यक्षांचे कान उपटलेत. अखेर बीसीसीआय अध्यक्षांची तलवार म्यान झाली. वादग्रस्त आदेश त्यांनी मागे घेतलाय. तर बार काउन्सिलला कसं झापलंय ते पाहूयात. काय म्हणाले सरन्यायाधीश पाहूयात. या सगळ्याची काहीच आवश्यकता नव्हती असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय. बार काउन्सिलला झापलंय. मी स्वतः विद्यार्थी असताना आंदोलनामध्ये भाग घेत होतो असंही म्हटलंय. संवाद माझ्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळं बार काउन्सिलमध्ये पडू नये. त्याच्याशी बार काउन्सिलचा काही संबंध नाहीये. बार काउन्सिल कारण नसताना हस्तक्षेप करतंय असं सुद्धा सरन्यायाधीशांनी म्हटलंय. सनद देऊ नका हे आदेश अतिशय चुकीचे आहेत अशा शब्दातही झापलंय. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये असंही सरन्यायाधीश यांनी म्हटलंय. तर सरन्यायाधीश कांत यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाची कान उघडणी केली. त्यावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. एक ॲडव्होकेटनी त्यांचं नाव माझ्या मते मीर सूद आहे. त्यांनी याच्या विरुद्ध याचिका सुप्रीम कोर्टात मांडली आणि ती याचिका त्यांनी चीफ जस्टिस कडेच मेन्शन केली. आणि जेव्हा चीफ जस्टिसला कळलं की त्यांचा पहिला प्रश्न होता की बार काउन्सिल ऑफ इंडियाला ह्याच्यात अधिकारच कोणी दिलाय. हा जो वादाचा मुद्दा आहे हा माझ्यात आणि विद्यार्थ्यांबरोबर आहे नलसारचा. त्याच्यात तुम्हाला ह्या अधिकारच कोणी दिलाय बार काउन्सिलला ह्या सगळ्या गोष्टीत पडण्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पत्रक काढलं होतं ते चेअरमॅननी स्वतःहून काढलेलं, त्यांनी कुठली बैठक बोलवली नव्हती काउन्सिलच्या वगैरे कुठे. तर तुम्हाला अधिकारच कोणी दिलाय. आणि त्याच्यात तुम्ही ह्याच्यामध्ये इव्हन ह्यांनी असं पण म्हटलं चीफ जस्टिसने की विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीचा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात त्यांनी पीसफुली कुठली गोष्ट करायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याच्यात कोणी मध्ये पडणार नाहीये. आणि त्यांनी हेही सांगितलं की मी म्हणजे त्यांनी स्वतःही विद्यार्थी काळात की त्यांनी असे प्रोटेस्टमध्ये भाग घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं स्पष्ट मत होतं की हा जो वादाचा मुद्दा आहे तो त्यांच्यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे ते नलसारचा. त्याच्यामध्ये बार काउन्सिल
ने पडू नये, आणि त्याच्यामुळे जेव्हा हे कळलं की त्याच्या आधीच कदाचित बार काउन्सिलने हा जो लेटर जो इश्यू केलेला होता तो विड्रॉ केलाय. तर याच्यामधनं एवढं दिसतंय की चीफ जस्टिसचे विचार खूप स्पष्ट आहेत की गोष्ट जरी त्यांच्या विरुद्ध असली तरी ते पर्सनली त्यांनी तो विषय घेतला नाहीये, आणि त्यांनी म्हटलंय की विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, तो फंडामेंटल राईट आहे त्यांना प्रोटेस्ट करण्याचा, आणि ते त्या ह्याच्यामध्ये पडणार नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती आज वाद पडला. पण ह्याच्यामधनं एक दिसून आलं की चीफ जस्टिस किती क्लिअर आहेत त्यांचे विचारातले, की त्यांनी स्वतःला बाजूला ठेवले याच्यातनं, आणि नाही, कायदा हा मोर प्रायोरिटी आहे